चला तर मंडळी, दिसायला चमचमीत, अप्रतिम आणि भन्नाट चवीचे प्रोटीन युक्त असे हे पराठे केलेले आहेत। प्रोटीनने भरपूर हिरव्या मुगापासून तयार केलेले हे पराठे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीच्या नाश्त्याला असो किंवा मुलाच्या टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय। चवीला म्हणाल तर अप्रतिम आणि भन्नाट। तुमच्या मुलांना जर काहीतरी हेल्दी खाऊ घालायचंय आणि त्यांना कडूही नाही द्यायचंय तर हे हिरवे मुगाचे पराठे एकदा नक्कीच ट्राय करा। चला तर मग कसे बनवले तेही पहा। सर्वात आधी आपल्याला रात्रभर 1 ते 1.5 वाटी मूग भिजू घालायचे, कमीत कमी 3 ते 4 तास तरी। आता भिजवलेले मूग एका मिक्सरच्या भांड्यात घाला। त्यासोबत 2-3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरवी मिरची आणि एक बारीक कट केलेला कांदा घालून छान आता मिक्सरला वाटून घ्यायचं। अगदी छान अशी दरदरीत पेस्ट करायची, जास्त बारीक नाही। आता आपल्याला इकडे परातमध्ये 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय। त्यामध्ये अर्धी चमची हळद, 1 चमची लाल काश्मीरी मिरची पावडर, 1 चमची लाल तिखट, 1 चमची धना पावडर, अर्धी चमची गरम मसाला आणि अर्धी चमची भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, 1 चमची जिरे घालायचे आणि 1 चमची ओवा हाताने क्रश करून घालायचे। चवीपुरता मीठ घालून आता बारीक कट केलेला कांदा त्यात घालायचा आहे। कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात किंवा नाही टाकला तरी देखील चालेल। बारीक कट केलेला हिरवा कोथिंबीर घालायचा आहे आणि आपण तयार केलेले मुगाची पेस्ट त्यात घालायची। जेवढी लागेल तेवढी हळूहळू करत त्यात ऍड करायची आणि कणिक मळत जायची। पाण्याचा अजिबातच आपल्याला वापर करायचा नाहीये। मुगाच्या पेस्ट मध्येच आपल्याला छान पद्धतीने मऊसूद अशी कणिक मळून घ्यायची। लागता लागता पेस्ट ऍड करत जायची आणि छान या पद्धतीची मऊसूद कणिक मळून घ्यायची। त्यावरून 1 ते 1.5 चमचा तेल घालायचे आणि पुन्हा छान असं आपल्याला कणिक मळून तयार करायची। आता त्याच कणकेमधनं छोटासा गोळा घ्यायचा आहे, हाताने छान गोळ्याला चोडून घ्यायचंय आणि सुकं पीठ लावून आता पराठा लाटायला घेऊ। पिठाच्या गोळ्यावरतीच मी थोडीशी काळी तीळ घातली, तुमच्याकडे असेल काळी तीळ किंवा पांढरी तीळ ती घाला। वरूनच थोडी कोथिंबीर घातली तर अजूनच छान दिसेल पराठा। आणि आता पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटताना मात्र आपल्याला जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त जाड देखील ठेवायचं नाही, अगदी मीडियम मध्ये आपल्याला पराठा लाटून घ्यायचा। छान आता पराठा लाटून झालाय। गरम तव्यावरती पराठा टाकायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं एका बाजूने आणि पलटून छान आता त्यावरती तूप, तेल, बटर तुम्हाला जे आवडत असेल ते लावून आता छान पराठा शेकून घ्यायचंय। मी तर तूप लावून आता छान एका बाजूने पराठा शेकून घेतलेला आहे, दुसऱ्या बाजूने देखील तूप लावून छान पराठा खरपूस होईपर्यंत मी आता त्याला भाजून घेते। पराठा भाजताना मात्र उलटणीच्या सहाय्याने त्याला छान दाबून दाबून किंवा प्रेस करून पराठा जर तुम्ही शेकाल तर अगदी खरपूस आणि जास्त वेळपर्यंत आपला पराठा टिकतो। पराठा जेवढा खरपूस होईपर्यंत भाजाल तेवढाच चविष्ट होईल आणि जास्त दिवस टिकायला देखील मदत होईल। हा पराठा तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता। 2 ते 3 दिवस पर्यंत पराठा सहजच टिकतो बिना फ्रीज शिवाय। अगदी खरपूस भाजून पराठे आपले तयार झाले। अगदी बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल आणि कुणालाही खावंसं वाटेल। तयार झाले आपले हिरव्या मुगाचे पौष्टिक असे पराठे। एकदा नक्कीच बनवून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशा छानच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।